आज आपण चमचमीत दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एक दोडका घ्यायचा आहे आणि त्याचे वरचे साल संपूर्ण काढून घ्यायचे आहेत। लक्षात ठेवा, दोडक्याचं साल फेकून नाही द्यायचं, त्याची छान अशी चटणी पण आपल्याला बनवता येते। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दोडक्याच्या सालीची चटणी कशी बनवायची ते पण तुम्हाला सांगेल, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा। आज आपण चमचमीत दोडका भाजी बनवतोय, तर त्यासाठी इथे छान असं दोडक्याची साल मी काढून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता चाकूच्या साहाय्याने छोट्या छोट्या अंतरावरती तुम्हाला हा दोडका कापून घ्यायचा आहे आणि चाकूच्याच मदतीने आपण हा दोडका कापून पण घेणार आहोत। जसं आपण वांग्याला चिरा पाडतो त्याच पद्धतीने हा दोडका भरून केला जातो। आमच्या गावाकडे तर असाच केला जातो। तुमच्याकडे दोडक्याची भाजी कशी बनवली जाते कमेंट करून नक्की कळवा। आता हा दोडका छान असं चाकूच्या साहाय्याने वांगे जसे चिरतात त्या पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे। आता नंतरची प्रोसेस, छान शेंगदाण्याचं कूट भाजून मी शेंगदाणे घेतलेले आहेत, मिक्सरमध्ये वाटून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा काळं तिखट वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर वापरलेला आहे आणि अर्धा चमचा मी धना पावडर टाकलेली आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे हे शेंगदाण्याच्या कुटामध्ये सर्व मसाले। आपले अशा प्रकारे संपूर्ण मसाले मी शेंगदाण्याच्या कुटामध्ये घरगुती मसाले मिक्स करून घेतले। आता ज्या पद्धतीने आपण वांगं भरून वांग्याची भाजी करतो त्याच पद्धतीने आपण ही दोडका भरून दोडक्याची भाजी बनवणार आहोत। या पद्धतीने जर तुम्ही चमचमीत दोडक्याची भाजी बनवली ना, तर एकाच्या ऐवजी 2 भाकरी तुम्ही रश्श्यामध्ये चुरून खाताल। खरंच खूप छान लागते भाजी, एकदा नक्की बनवून बघा आणि मला फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका। चला, अशा प्रकारे संपूर्ण हे दोडक्यामध्ये मी सर्व मिश्रण भरून घेतलेलं आहे, पाहू शकता आपलं सर्व भरून झालेलं आहे। आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात। आपल्याला दोडक्याची भाजी बनवण्यासाठी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत, ते मी इथे ऑलरेडी नकलून घेतलेला आहे आणि चिरून पण घेते कांदा। आता कांदा चिरून झाल्यानंतर आपण इथे टोमॅटो पण चिरून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी कांदा पण चिरून घेतला। आता आपण टोमॅटो पण चिरून घेऊयात। बघा, अशा प्रकारे टोमॅटो पण मी चिरून घेतलेला आहे। आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी नकलून, त्या चाकूच्या छाने चिरून घेतलेल्या आहेत चाकूच्या साहाय्याने। आता अशा प्रकारे संपूर्ण साहित्य आपलं दोडका बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। आता आपण दोडक्याच्या भाजीला फोडणी देऊन घेऊयात। गॅस चालू करून गॅसवरती कढई तापायला ठेवली, त्यामध्ये आपल्याला साधारण 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला जिरे मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी चांगली तडतडली गेली की लसूण नकललेला टाकून घ्यायचा आणि लसूण पण छान तडतडला की त्यामध्ये तुम्हाला चिरलेला कांदा टाकायचा आहे। 1 मीडियम साईजचा कांदा टाका। आता कांद्याला लालसर रंगावरती भाजून घेऊयात। कांदा छान असा लालसर रंगावर भाजला गेला, आता त्यामध्ये आपण चिरलेलं टोमॅटो घालून घेऊयात आणि टोमॅटोला देखील हलवून घेऊयात आता आपण एकजीव होऊस्तर। तर पाहू शकता टोमॅटोला पण मी चांगल्या प्रकारे हलवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण जे दोडका भरताना मसाले टाकले होते ना, तेच इथे पण मसाले ॲड करायचे आहेत। आता सर्वात पहिले आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत, काळं तिखट, नंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत आणि नंतर तुम्हाला धना पावडर टाकायची आहे अर्धा चमचा आणि त्याचप्रमाणे इथे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे। जे दोडका भरताना टाकले तेच मसाले टाकायचे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आता छान मसाले एकजीव होऊस्तर हलवून घ्यायचं आहे मसाल्यांना। अशा प्रकारे सर्व मसाले मी हलवून घेतलेले आहेत। आता भरलेला दोडका जो आहे मग आपण भरून ठेवला होता तो दोडका या मसाल्यांमध्ये टाकायचा आणि एकजीव होऊस्तर चांगल्या प्रकारे दोडका हलवून घ्यायचा। बघा, दिसताच तुम्हाला भाजी किती कलरफुल दिसते ना, आणि खायलाही तेवढीच नंबर 1 लागते बरं का। आता ही भाजी तुम्ही जर साध्या सोप्या पद्धतीने करत असाल ना, तर अशा पद्धतीनेच करा, तुमची भाजी खरंच छान होईल आणि घरचे देखील तुमचे आवडीने खातील भाजी। आता छान असं पाणी टाकून उकळी काढून घेते भाजीला। हा दोडका साधारण 5 ते 10 मिनिटे तुम्हाला छान मंद आचेवरती शिजवायचा आहे। आता कोथिंबीर टाकून घेऊयात उकळी आली की आणि चांगला 10 ते 15 मिनिटे हा दोडका शिजून देऊयात कमी गॅसवरती।
कारण जेवढा तुम्ही कमी गॅसवरती आणि गरम पाणी टाकून जर ही भाजी शिजवाल ना तर भाजीची चव अतिउत्तम होते. आता छान प्रकारे 5-10 मिनटे झालेत. दोडका मस्तपैकी आपला शिजून तयार झालेला आहे की भाकरीबरोबर तुम्ही काला पण करून खाऊ शकता. एवढी पातळ भाजी, मस्त सरभरीत रश्श्याची भाजी, दोडक्याची भाजी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. आशा करते व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं प्रियंकाज किचन चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला अशा चमचमीत रेसिपीसोबत भेटते. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. चला तर मग केलेली दोडक्याची भाजी खाऊन घ्या आणि चॅनलला मात्र पटापटा सबस्क्राईब करा. धन्यवाद.